तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. केशवनगर धम्मदायात बुद्धविहार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार नामांकित माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता महिला कर्मचारी यांना साडी वाटप व पेढे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन महादेव दंदी अध्यक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघ RPI आठवले गट यांनी केले. केशवनगर येथील धम्मदाय बुद्ध विहार या ठिकाणी कार्यक्रमात मनपाच्या स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप व पेढे वाटप संजय सोनवणे पुणे शहर अध्यक्ष व महादेव दंदी अध्यक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघ RPI आठवले गट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय सोनवणे अध्यक्ष पुणे शहर, बाळासाहेब जानराव महाराष्ट्र सचिव, अशोक कांबळे माननीय नगरसेवक, संदीप लोणकर सरचिटणीस पुणे शहर भाजपा, विठ्ठल सोनवणे आरोग्य विभाग हडपसर क्षेत्रीय कार्यालय, दीपक माने जमदाडे सर, RG गायकवाड, सप्तफुला दंदी, वर्षा दंदी, सूरज दंदी, विकी दंदी, प्रफुल्ल दंदी, विशाल गायकवाड, किशोर समिंदर तसेच मुंढवा केशवनगरमधील प्रतिष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर समिंदर यांनी केले. 20-24 ताससाठी कॅमेरामन महेशसह प्रतिनिधी अनिल भांडवलकर. आपल्या भागातील नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा 20-24 तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडूया. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्याचप्रमाणे केंद्रीय न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष आमचे परममित्र महादेवजी दंदी यांनी केशवनगरच्या या बुद्धविहारामध्ये अतिशय चांगल्या विधायक अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये केशवनगर परिसरातील महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी त्याचप्रमाणे आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी त्या ठिकाणी त्यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम व मिठाई वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे. खरं तर संपूर्ण राज्यभर देशभर माननीय आठवले साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि देशात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर आठवले साहेबांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहामध्ये साजरा होत आहे. त्याचप्रमाणे मी आजच्या या 25 डिसेंबरच्या निमित्ताने आज खरं तर ख्रिसमसच्याही मी सर्व ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आपणा सर्वांचे आदरस्थान भारतरत्न या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांचीही आज जयंती. खरं तर हा विलक्षण योगायोग आहे की दोन कवी मनाचे या देशाचे नेते त्यांचा 25 डिसेंबर हा वाढदिवस. त्यामुळं आजच्या या दिवसाचं विशेष असं महत्त्व आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या परिसरामध्ये खरं तर संपूर्ण हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय महादेवजी दंदी साहेब करत आहेत. चांगल्या प्रकारचे नियमितपणे या परिसरामध्ये लोकोपयोगी उपक्रम ते सातत्यानं घेत असतात. अतिशय चांगला त्यांचा व्यवसाय सांभाळून अतिशय चांगल्या प्रकारची समाजसेवा ते या परिसरामध्ये करत आहेत. मी या निमित्ताने सांगू इच्छितो की अशा प्रामाणिक कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम निश्चितपणाने केलं जाईल. आज पुणे शहराचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सगळे नेते या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. त्या सगळ्यांनी या ठिकाणी महादेवजी दंदी यांच्या कार्याचं अतिशय चांगलं कौतुक केलं आहे. यांनी मला निश्चितपणे खात्री आहे की भविष्यामध्ये ज्या वेळेला या निवडणुका होतील त्यावेळेला महादेवजी दंदी यांना उमेदवारी देण्यासंदर्भात असेल निश्चितप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा मिळेल आणि आम्हीही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही मित्रपक्ष आहोत. भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माझाही नक्कीच त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा राहील आणि असे एक चांगलं नेतृत्व प्रामाणिक नेतृत्व समाजामध्ये तळागाळातील लोकांसाठी काम करणारं नेतृत्व हे महापालिकेमध्ये जावं ही सगळ्यांनीच भावना माझ्या अगोदरच्या नेत्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मीही अशाच प्रकारची भावना त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचं चांगलं कार्य भविष्यामध्ये महादेवजी दंदी साहेब यांच्या माध्यमातून आणि
रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आठवले साहेबांना आपणा सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी जावो, आनंदी जावो. त्याचप्रमाणे अशाच पद्धतीनं त्यांची मंत्री म्हणून देशातील सर्व तळागाळातील घटकांसाठी आणि सर्वच न्यायमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडनं सगळ्या जनतेची चांगली सेवा घडो अशी मी या ठिकाणी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नाईक रामदासजी आठवले यांचा जन्मच अशा प्रतिगामी आणि मनुस्मृतीच्या विचारसरणीमध्ये झाला की ज्यांच्यावरती जन्मापासून ते अनेक वर्ष त्यांना अन्याय सहन करावा लागला. त्याच संघर्ष नाईक रामदासजी आठवले साहेबांनी आज देशाचे सामाजिक न्यायमंत्री आहेत आणि सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी करतात. ज्याच्यावर अन्याय झाला तो आज संपूर्ण भारत देशाला न्याय देण्याची भूमिका करतोय. अशा संघर्ष नाईक रामदासजी आठवले साहेबांना वाढदिवसाच्या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आमचे नेते सन्माननीय महादेवजी दंदी साहेब एक विधायक आणि चांगला उपक्रम या ठिकाणी गेली अनेक वर्ष ते करतात. या पुढेही काळात करतील आणि त्यांनी ह्या घेतलेल्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा देतो. त्यांनी वाढदिवसाच्या माध्यमातून किंवा कुठल्याही महापुरुषाच्या जयंतीच्या उत्सवाच्या माध्यमातून त्यांचे कामाची आलेखा रोजच्या रोज इथं वाढतो आहे. दिनदरी गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ते कायम सदैव आणि तत्पर आहेत आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या इच्छा आकांक्षा दंदी साहेबांच्या सुद्धा पूर्ण व्हाव्यात. आठवले साहेबांच्या माध्यमातून ते काम या ठिकाणी करतात. त्यांचं काम उज्ज्वल व्हावं, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं आणि त्यांची जी मनात लुप्त असलेली इच्छा आहे की महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये दंदी साहेब गेले पाहिजे, तर इथल्या लोकांची सुद्धा तीच अपेक्षा आहे. नक्कीच ते या अपेक्षेला पूर्ण करतील आणि त्या सभागृहात जाऊन ह्या लोकांचे प्रश्न मांडतील ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. महादेव दंदी साहेबांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो. सन्माननीय नेते रामदासजी आठवले साहेब यांना सुद्धा उत्तम आणि चांगल्या आरोग्यासाठीच या ठिकाणी यश चिंतितो. जय भीम. शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, सावित्री, महात्मा ज्योतिबा फुले यांना माझे त्रिवार वंदन. आज 25 डिसेंबर आणि केंद्रीय मंत्री श्री आदरणीय रामदासजी आठवले यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष श्री महादेवजी दंदी साहेब यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कटिंगचा आणि जे स्वच्छता कामगार महिला आहेत त्यांना साडी वाटप करण्याचा इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो खूप सुंदररित्या असा कार्यक्रम हा पार पडलेला आहे. ते दरवर्षीच हा कार्यक्रम आयोजित करत असतात आणि या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम ते नेहमीच राबवत असतात. ते एक हाडाचे कार्यकर्ते नक्कीच आहेत, कारण की ते प्रत्येक कुठल्याही समस्या आपल्याच्याने कशा सुटतील किंवा काही जे गोरगरीब आहेत किंवा जे समस्याग्रस्त महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांना आपण कशी मदत करू शकतो आणि कसं म्हणतात ना, गागर में सागर असाच त्यांचा एक उद्देश असतो की जास्तीत जास्त आपल्याकडनं जास्तीत जास्त या लोकांना कसं आपण देऊ शकू यासाठी त्यांची धडपड असते आणि त्याच निमित्ताने हा आज कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता आणि तो खूप सुंदररित्या असा पार पाडलेला आहे. या कार्यक्रमाला RPIचे जे पुणे अध्यक्ष आहेत ते उपस्थित होते, सोनवणे सर, असे खूप त्यांचे कार्यकर्ते आहेत ते इथं उपस्थित होते आणि खूप सुंदररित्या हा इथे कार्यक्रम इथे आयोजित केलेला कार्यक्रम हा योग्य रीतीने पार पडलेला आहे. आणि परत एकदा आम्ही सर्व महिलांच्या वतीने रामदासजी आठवले, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचं आयुष्य आणि त्यांचं कार्य असंच भरभराटीला राहो ही शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. प्रथमतः मराठी न्यूज चॅनलचे आम्ही आभार मानतो. त्यांनी आम्हाला ही बोलण्याची संधी दिलेली आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, माता रमाई, माता जिजाऊ, माता शाहू, सर्वांना माझे त्रिवार वंदन. आज आम्ही इथे रामदासजी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जमलेलो आहोत. आमच्या गावचे दंदी साहेब ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहेत. खूप सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे. त्यांनी आमच्या वस्तीमधल्या महिलांना, आमच्या गावकरी महिलांना जे रस्ते स्वच्छ करतात, मनाने काम करतात, आपलं घरचं समजून ते स्वच्छता राखतात, अशा महिलांना त्यांनी साडी वाटप केलेली आहे. प्रथमतः त्यांचे मी आभार मानते
आणि रामदासजी साहेब आठवले तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. तुम्ही असंच आमच्या महिलांसाठी कार्य करा. आम्हाला खूप आनंद आहे की तुम्ही महिलांसाठी खूप चांगलं कार्य करता आहेत. तसंच तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभो हीच आम्हाला तथागत चरणी प्रार्थना करतो. तसेच आमचे दंदी साहेब होणारे नगरसेवक आहेत, ते पण आम्हाला खूप मदत करतात. आमच्या इथे वस्ती आहे विहाराच्या पाठीमागं, त्या वस्तीसाठी त्यांनी बरंचसं काही कार्य केलेलं आहे. जसं लाईट असो, नळ असो, रस्ते असो, पाणी असो, त्या महिलांचे काही प्रॉब्लेम असो, ते खूप छानपणे पार पाडतात. त्यांना आठवले साहेबांची मदत आहे. आठवले साहेब तुम्ही असंच पुढे जात राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ह्या महामानवांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करते. आमच्या या केशवनगरमधील महादेवजी दंदी हे RPI हे मान्य रामदासजी आठवले यांच्या पक्षाचे हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष असून ते या केशवनगरच्या पूर्ण मुंडवा परिसरामध्ये सर्व कार्यरत असतात. रात्रंदिवस ते महिलांचे आणि गरीब लोकांचे कार्यरत असतात. त्यांच्यासाठी खूप झटतात, कामं करतात. लोकांच्या दुःखासुखात त्यांनी सतत कार्य राहतात. रात्रीचा दिवसा तर ते बघत नाही, तर गोरगरिबांना खूप मदत करतात. असे हे महादेवजी दंदी आहेत. आणि आज त्यांनी 25 डिसेंबर आज देवरोडचा कार्यक्रम असते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्धांची यांच्या मूर्तीची बुद्ध स्थापना केलेली आहे. तो आज महत्त्वाचा दिवस आहे. आणि आमचे लाडके नेते रामदासजी आठवले यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांनी आज जे महिला वर्ग आहेत, कर्मचारी आहेत, महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत, स्वच्छता कर्मचारी आहेत, ह्यांना साड्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ते दरवर्षीच कार्यक्रम आयोजित करतात, परंतु यावर्षी त्यांनी आवर्जून हा कार्यक्रम आणि सकाळचा 10:30चा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे. कारण त्यांच्या कार्यकर्त्यांना लवकर म्हणजे बाहेर पण कार्यक्रम असतात, त्याच्यामुळे त्यांनी सकाळी हा कार्यक्रम घेतला आहे. आम्ही धम्मदायक बुद्ध विहाराच्या वतीने, धम्मराज अशोक विचार आणि विकास मंचाच्या वतीने, केशवनगरच्या वतीने रामदास आठवले साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य भरभराटीचं, सुखाचं आणि समृद्धीचं जावं हीच आम्ही अपेक्षा करतो. जय भीम, जय भारत. येथील धम्मदायक बुद्ध विहारामध्ये आयुष्यमान महादेवजी दंदी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष यांनी आज एक या ठिकाणी विशेष असा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी महानगरपालिकेतील स्वच्छता कामगार असलेल्या महिला यांचा साडी आणि पुष्पगुच्छ देऊन आणि मिठाई देऊन सन्मान केला. हा सन्मान आणि हे सगळं या प्रयोजन याचं की आज 25 डिसेंबर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा हा वाढदिवस अशा वेगळ्या उपक्रमाने त्यांनी साजरा केला. आणि ते आठवले साहेबांच्या पार्टीचे, पक्षाचे अत्यंत निष्ठावंत असे कार्यकर्ते आहेत. तेव्हा त्यांच्या या कार्याने या ठिकाणच्या सर्व कामगार महिला ह्या खरोखर मनापासून आनंदित झाल्या. आणि हा वाढदिवसाचा या ठिकाणी केक कापून आणि हा त्यांचा सन्मान करून एक वेगळ्या उपक्रमाने हा कार्यक्रम साजरा केला. निश्चितच या ठिकाणी महादेव दंदी यांना या कार्यक्रमानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि आठवले साहेबांचं या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आठवले साहेबांना अशा वेगळ्या शुभेच्छा त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाठवलेल्या आहेत. तेव्हा या ठिकाणी पुन्हा एकदा महादेवजी दंदे आणि त्यांचे या ठिकाणी सर्व सहकारी रिपब्लिकन पार्टीचे नेते यांचं सर्वांचं हार्दिक आभार आणि आठवले साहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. श्री रामदासजी आठवले साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रामदास आठवले साहेबांनी दलितांच्या, दीनदलितांच्या आणि बहुजनांच्या चळवळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर देशभराचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि चळवळीला चालना देण्याचं काम केलेलं आहे.
ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी RPIचं नाव आवर्जून घेतलं जातं. अशा पद्धतीचे या नेत्याला खऱ्या अर्थानं वाढदिवसाचं औचित्य साधून या महादेव दंदीनं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यांना देखील मी शुभेच्छा देतो आणि रामदास आठवले साहेबांना दीर्घायुष्य लाभो हीच भगवान गौतम बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो. जय भीम. त्यांनी रामदासजी आठवले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी त्यांच्याच आवाजामध्ये त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. कारण आठवले साहेबांचा आवाज हा महाराष्ट्रभर जाणारा आवाज आहे. दीनदलितांसाठी काम करणारे चळवळीतले नेते आहेत आणि खऱ्या अर्थाने जर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मार्गी लावण्याचं काम जर केलेलं असेल तर ते आठवले साहेबांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना धर्मराज अशोक विचार विकास मंच यांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. जय भीम. आज 25 डिसेंबर संघर्ष नायक नामदार माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस. आजच्या वाढदिवसानिमित्त साहेब एक मिनिट जरा पुढे घ्या. आज 25 डिसेंबर साहेबांचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवसानिमित्त आज म्हणजे राज्यभर नव्हे तर पूर्ण देशभर साहेबांचा वाढदिवस हा साजरा केला जातो. आज म्हणजे 36 राज्यामध्ये म्हणजे 36 राज्यामध्ये सुद्धा आठवले साहेब यांचा वाढदिवस म्हणजे कोणी म्हणजे शाखा उद्घाटन करते म्हणजे कोणी आता मी आज कार्यक्रम घेतला, आज साडी वाटपाचा घेतला आणि कोणी रक्तदान शिबिराचा अनेक मार्गातून म्हणजे आठवले साहेबांचा वाढदिवस हा साजरा केला जातो. आणि साहेब हे 36 राज्यामध्ये म्हणजे असं म्हणजे की साहेब हे पायाला भिंगरी लावून म्हणजे आज म्हणजे देशभर फिरतात. आणि आज साहेबाचं कार्य एवढं महान आहे की आज साहेब प्रत्येक राज्यामध्ये पोहोचलेले आहे. आज नागालँडसारख्या ठिकाणी साहेबांचे 2 आमदार आहेत आणि तिथं 6 आमदार हे थोड्या मतांनी पडलेलं आहे. म्हणजे साहेबाचा पक्ष हा नागालँड आणि या 36 राज्य म्हणजे अशा जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे की तिथपर्यंत साहेब म्हणजे पायाला भिंगरी लावून फिरतात आणि न थकता न थांबता आज हा माणूस म्हणजे आज समाजासाठी दुर्बल घटकासाठी एवढा फिरतो आहे की ज्या साहेबांचं म्हणजे पाहिजे तेवढं कौतुक कमीच आहे. आणि त्यांच्याबरोबर सीमाताईसुद्धा हे त्यांच्याबरोबर त्यांना म्हणजे म्हणजे हाताला हात देऊन आज देशभर फिरतात. आज म्हणजे साहेबांबद्दल सांगायचं म्हणजे की साहेब म्हणजे कुठेही म्हणजे काही जरी म्हणजे आपल्या अन्याय आपल्या लोकांवर कुठंही म्हणजे कोणत्याही राज्यात असो किंवा खेडेगावामध्ये असो कोणावरही अत्याचार झाला किंवा काहीही सुद्धा झालं तरी साहेब तिथं अवघ्या सर्वांच्या पहिले पोहोचणारा एकमेव नेता म्हणजे ते रामदासजी आठवले साहेब आहेत. म्हणजे आज म्हणजे समाजासाठी एवढं त्यांनी म्हणजे स्वतःला वाहून घेतलेलं आहे की त्यांच्यासारखा म्हणजे नेता म्हणजे याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे बाबासाहेबाच्या संकल्पनेतून जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष चालवणारा एकमेव नेता म्हणजे रामदासजी आठवले साहेब. म्हणजे असं हे साहेबांचं काम आहे आणि साहेबांच्या कामाबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे आणि एवढंच बोलतो आणि साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय भारत. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20/24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.